हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। कसे आहात? मजेत आहात ना? मजेतच राहा। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आणि संध्याकाळचे 7 वाजलेले आहे। संध्याकाळचं जेवणाचं रूटीन आणि त्याचबरोबर जे मीशोवरून मी डेकोरच्या वस्तू मागवलेल्या आहेत त्या तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूप इंटरेस्टिंग असा व्हिडिओ आहेत। आणि प्रत्येकाला वाटत असतं आपलं घर व्हावं, पण ते लवकर होत नाही। मग आपल्या ज्या स्वप्न असतात मग आपण ते रेंटच्या घरात पण जगू शकतो। ते कसं, तर त्या गोष्टी आज शेअर करणार आहे। तर मी आहे ना मीशोवरून काही किचनच्या डेकोरच्या वस्तू मागवल्या आहे आणि त्याने माझं किचन खूप सुंदर दिसायला लागलं आहे, ज्यामुळे माझा काम करण्याचा जो उत्साह आहे ना खूप डबल झालेला आहे, अजून जास्त वाढलेला आहे। आणि पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवणारच आहे, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। आणि आता संध्याकाळचे 7 वाजलेले होते, स्वयंपाकाला सुरुवात केली आणि आज स्वामी प्रकट दिवस पण होता आणि घरामध्ये अगदी छान असं प्रसन्न वातावरण झालेलं होतं। तर त्यांची मिस्टरांची फरमाईश होती की आज पुरणपोळीची पुरणपोळी म्हणजे पुरणपोळी तर नाही, डाळीची आमटी वगैरे असं सगळं आमटीचं स्वयंपाक बनव। तर म्हटलं ठीक आहे। स्वामींना तसं नैवेद्यसुद्धा दाखवायचा होता आणि मस्त स्वयंपाकाला लागली। एकीकडे छान कुकर वगैरे लावला आणि जे आमटीसाठी कांदा वगैरे लागतं सगळं मी कटिंग करून घेतलेलं होतं आणि आता एकीकडे कुकर लावून दिलेला होता आणि पेस्ट करायला घेतली। तर काय होतं ना की अशा छोट्या छोट्या गोष्टींनी आपलं घर आणि मन दोन्ही प्रसन्न होत असतं। तर आपण छोट्या छोट्या गोष्टींनी जर आपलं घर सुंदर आणि मन प्रसन्न राहत असेल तर आपण नक्कीच करायला पाहिजे। तर थोडी थोडी क्रिएटिव्हिटी केली पाहिजे, म्हणजे आपल्या जी कला आहे ती लोकांपर्यंत पोहोचते आणि त्यामुळे आपल्याला नवीन काही शिकायला मिळतं। तर तुम्हाला पण घर सजवायला आवडतं का? मला माझ्यासारख्या नक्की कमेंट करा। आणि जे रेंटवर असेल आणि ज्यांना डेकोरेशन करायचं असेल तर त्यांनी बिलकुलही टेन्शन घेऊ नका, त्यांच्यासाठी ह्या गोष्टी खूप म्हणजे फायदेशीर राहणार आहे। आणि अगदी भिंतीला खिळे न ठोकता आपण ह्या गोष्टी सजवू शकतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये तेच दाखवणार आहे। छान अशी काळ्या मसाल्याची आमटी बनवली होती, जी आपण पुरणाच्या वेळेस बनवतो। आणि डाळीची आमटी म्हणजे आपण जी बनवतो ना ती बनवायची होती। तर डाळ शिजली नव्हती म्हणून डबल मी कुकर लावला आणि कधी कधी लवकर शिजते, कधी कधी डाळीमध्ये पण फरक असतो, त्यामुळे मग डबल डाळ लावावी लागली। त्यानंतर बघा एकीकडे छान तेलाची जी कॅन होती ना, तर ती कॅन मी कॅनच आणत असते आणि छोट्या एका किटलीमध्ये मी काढून ठेवत असते, पण तेल संपलेलं होतं आणि किटली मधनं तेल काढून घ्यावं म्हटलं। आणि एकीकडे छान पोळ्या वगैरे करून घेते, म्हणजे कसं आहे ना एक एक काम जर आपण मिटत गेलो तर आपल्याला पुढे म्हणजे भरपूर वेळ मिळतो। आपल्याला ज्या काही गोष्टी करायच्या असतात, आपल्या स्वतःला टाईम द्यायचा असतो, त्या गोष्टी एकीकडे होत असतात। त्यामुळे आपण प्रत्येक गोष्टीला वेळोवेळी महत्त्व दिलं पाहिजे आणि कोणत्याही गोष्टीत टाईमपास न करता आपण त्या गोष्टीमधला जर इंटरेस्ट जर शोधला ना तर खूप म्हणजे खूप आपल्यासाठी महत्त्वाचं असू शकतं। तर बघा छान एकीकडे छान अशा गरमागरम पोळ्या बनवून झालेल्या होत्या माझ्या, बोलता बोलता सगळ्या पोळ्या करून झाल्या माझ्या। तर आज मस्त माझ्या स्वामींचा दिवस होता, प्रकट दिवस होता आणि तो नक्कीच साजरा केला पाहिजे, कारण आपले स्वामी म्हणजे आपले गुरु आहेत, त्यामुळे मग आपल्याला सुद्धा म्हणजे उत्साह वाटत असतो। आणि सकाळी मी छान पूजा केली होती, त्याची सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, तर नक्की बघा। आणि हा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत आत्ता शेअर करते आहेत, कारण मला तुमच्यासोबत मस्त छान छान काही बोलायला आवडत असतं किंवा माझ्या ज्या मनातल्या गोष्टी आहेत तुमच्यापर्यंत शेअर करायला मला खूप आवडतं। तर बघा छान एकीकडे डाळ वगैरे शिजलेली होती आणि मस्त असं आमटीमध्ये डाळीची आमटी जी असते ना ती बनवून घेतली होती। आणि यामध्ये स्पेशल असं असतं ना की मी जी मैदा आपण भिजवून जे मैद्याचे गोळे असतात ना, मैद्याचं पीठ मळायचं पातळ असं आणि छान असं आमटीमध्ये सोडायचं। त्याने काय होतं ना की गोळ्याची आमटी म्हणजे अगदी सुंदर अशी आमटी लागते। जे गोळे असतात ना मैद्याचे ते अगदी सुंदर अशा आमटीमध्ये लागत असतात। आणि ही रेसिपी सुद्धा माझ्या मिस्टरांनीच मला शिकवलेली आहे, तर छान लागते। आणि एकीकडे छान असा स्वयंपाक चालू होता, तर घरामध्ये इतकं प्रसन्न वाटत होतं, प्रसन्न वातावरण झालेलं होतं, अगदी पॉझिटिव्ह असं वाटत होतं। छान सकाळची स्वामींची पूजा करून घेतली, संध्याकाळी छान असं नैवेद्य करायचा होता। आणि बघा एकीकडे छान असं स्वयंपाक किंवा आमटी होईपर्यंत म्हटलं चला आता जितकी भांडी साचलेली आहेत ती घासायला घ्यावी, कारण काय होतं ना की नंतर भांड्याचा खूप ढीग होऊन जातो आणि मग कंटाळा देखील होतो। मला तुमच्यासोबत माझा मीशोचा हॉल म्हणजे मीशोचे डेकोर वस्तू कशा मी सजवल्या आहेत ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करायचं, त्यामुळे म्हटलं चला कामाला लागूया।
आणि कोणतंही काम ते आपल्यालाच करायचं आहे, आपण कोणावर डिपेंड राहायचं नाही. आणि ज्या गोष्टींसाठी आपण इतरांवर डिपेंड जर राहिलो तर आपली ती गोष्ट कधीच होत नसते. आणि आपली गोष्ट आपल्यालाच करायची, त्यामुळे मग आपण त्या गोष्टी आधीच प्रिपेअर केल्या पाहिजे, आपणच करून घेतल्या पाहिजे. तर छान अशा एकीकडे बोलता बोलता सगळी भांडी पडलेली होती ती धुवून टाकली. आणि मग आता छान असं नैवेद्याचं ताट भरत होते. आमटी, कुरडई मस्त छान कुरडई पण तळून घेतली होती. अगदी असं सणावाराला जो आपण स्वयंपाक बनवतो ना, अगदी तसंच वाटत होतं. छान असं सगळं ताटामध्ये भरलं आणि छान असं नैवेद्य दाखवायला दिला. तर मिस्टर नैवेद्य दाखवायला गेले होते, तोपर्यंत म्हटलं चला आता जी भांडी सुकलेली होती ती आपण लावून घेऊया. तर बोलता बोलता सगळं काम माझ्या एकीकडे होत होतं आणि तुमच्यासोबत बोलणंसुद्धा होतं. तर माझं जो रुटीन आहे तुमच्यापर्यंत पोहोचला किंवा तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटत असेल तर मला कमेंट आणि एक लाईक नक्कीच करा. चॅनलला जर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघतच असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर आता जास्त न बोलता पुढे व्हिडिओकडे वळते. आता किचन ओट्याकडे भांडी वगैरे सगळी लावून झालेली होती. तर अशी जी भांडी जमा होत जातात ती सुकली तर आपण लगेच मांडणीला लावून द्यायची. म्हणजे काय होतं ना की जाळी रिकामी होते आणि पुढच्या भांड्यांसाठी ठेवायला मोकळंसुद्धा राहते. किचन ओट्यावरती पसारासुद्धा राहत नाही. तर छान भांडी लावून झाली. आता किचन ओट्यावरचा जो गॅस आहे तो छान पुसून घेते. रोजच्या रोज मला असा गॅस पुसण्याची इतकी सवय झाली ना की मी स्वयंपाक करता करता देखील सुद्धा थोडं खरगट वगैरे इकडे तिकडे सांडलं असेल किंवा फोडणी देताना काय उडायला असेल लगेच त्या क्षणातच पुसत असते. म्हणजे इतकी सवय लागली ना क्लिनिंगची की सारखं क्लिनिंग करतच असते मी. तर बघा आता एकीकडे छान माझी क्लिनिंग चालू होती. आणि किचन ओट्याचं जे असतं ना कॉर्नर्स वगैरे असतात जिथे मिक्सर वगैरे ठेवलेला आहेत मी, तो भाग मला आज सजवायचा होता. आणि अगदी अशा स्पेशल म्हणजे डेकोरच्या वस्तू मी मागवलेल्या होत्या. तर चला आता मिक्सर पण छान पुसून घेते. कानाकोपरा छान क्लीन करून घ्यायचा होता. भांडी घासल्यानंतर माझं जेवण तर करून झालेलं होतं आणि आता मग मिस्टर आणि शिवांश जेवत होते. तोपर्यंत म्हटलं किचन ओटा क्लीन करून ठेवावा, कारण 2 ताटं असले की धुवायला कंटाळा येत नाही, पण किचन ओटा राहिला तर मग खूप घाणेरडा दिसतो. त्यामुळे तर जेवण झाल्यानंतर पटकन लगेचच मी कामाला लागते. कोणताही टाइमपास हलगर्जीपणा करत नाही किंवा मोबाईल किंवा टीव्ही घेऊन जर टीव्ही बघत बसलो तर खूप टाइमपास होतो. त्यामुळे मग लगेचच कामाला लागते झटपट. आणि बघा बोलता बोलता छान माझा किचनचा काउंटरसुद्धा टॉप क्लीन करून झालेला होता. असं ओल्या कपड्याने कानाकोपरा क्लीन करत असते, कारण आता उन्हाळा चालू आहेत आणि उन्हाळ्यामध्ये झुरळं म्हणा, मुंग्या म्हणा, आता गरमी इतकी आहेत की त्यामुळे मग झुरळं बाहेर देखील येत असतात आणि ओट्यावरती इकडे तिकडे फिरत असतात. त्यामुळे मला बिलकुलही आवडत नाही. छान असं वायपरने अगदी क्लीन स्वच्छ करून घेतलं. पाणी थोडं थेंबरही मी किचन ओट्यावरती ठेवत नसते. तर वायपरने छान क्लीन केलं की ओटा अगदी क्लीन आणि कोरडा होऊन जातो. सगळं काम करून झालं होतं. किचन ओटा अगदी क्लीन करून झाला. थोड्या वेळाने मिस्टरांना म्हटलं की मला इथे हे स्टिकर्स लावून द्या. तर अगदी म्हणजे आपलं रेंटवर असलं तर आपण या गोष्टी करू शकतो. आपली हाऊस आपण आपल्या रेंटच्या घरात सुद्धा देखील करू शकतो. तर त्याच्यासोबत खिळे ठोकण्यासाठी पण आले स्क्रू, पण मी ते न करता यासोबत स्टिकर आलेले आहेत. आणि अगदी हे स्टिकर इतके फिट बसतात ना की एकदा लावल्यावर हालतसुद्धा नाही, अगदी पक्के राहतात. त्यामुळे तर स्टिकर लावल्यानंतर बघा छान असं हे जे वरती वॉलला लावणारं जे स्टँड होता तो लावून घेतला. त्यानंतर हँगिंग जे पॉट होतं, हँगिंग प्लांट्स होतं, ते छान असं डेकोर करून घेतलं. तर डेकोर करताना माझा मुलगासुद्धा इंटरेस्टिंग आणि मला हेल्प करत होता. लहान मुलांना देखील असं नवीन नवीन करायला आवडत असतं. तर माझा मुलगा मला हेल्प करत होता, सांगत होता की मी तुझ्यासोबत हेल्प करतो. त्यालासुद्धा खूप आवडत होतं असं छान छान डेकोर करायला. तो म्हणे की मी माझ्या हाताने सजावट करतो. म्हटलं कर. तर छान वाटतं असं मुलांना आपल्यासोबत इंटरेस्टिंग आणि हेल्प करताना पाहून. तर बघा एकीकडे छान जी खालची स्टँडवाली जी रॅक होते कॉर्नरवाल्या मिक्सरच्या बाजूला मला डेकोर करायची होती. अगदी माझं जे किचन होतं अगदी सिम्पल होतं आणि थोडंसं डेकोरेट करावं म्हटलं. आणि किचनवर देखील पसारा न ठेवण्यासाठी असं रॅक मागवली. त्यामध्ये बघा छान असं मिठाची, तेलाची चमचे वगैरे सगळं डेकोर करून घेतलं. अजून काय ठेवायला पाहिजे मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्यानंतर बघा किचन छान डेकोर करून झालं होतं. ह्या ज्या बॉटल्स दिसत आहेत, ज्या वर्क केलेल्या आहेत कलरनी, त्या देखील मी माझ्या हाताने स्वतः बनवलेल्या आहेत. आणि मला असं आर्ट किंवा वर्क बनवायला खूप आवडत असतं. तर मी अजून बॉटल्स वर्क केलेले आहेत, कलरफुल असे आर्ट बनवलेले आहेत बॉटलवर. तर ते देखील तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, माझी ही किचनची टूर तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा.